आज महाराष्ट्रामधल्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष ज्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संदीपांजी भोंगरे, विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जयकिशन पाटील, सन्माननीय राजाभाऊ राऊत, सन्माननीय जोडीकर ताई, इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीने आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे। मी आल्या झोपले असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे, तुम्ही पहिलं तब्येतीची काळजी घ्या। मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे। हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती। कशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा, त्याचा फार काही जास्त बोलत नाही, पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन, जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आहे। आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे। आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेनमध्ये, म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं। पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला। सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळे थोडंसं 2 महिने काम थांबलं। पण मी आता दादांना शब्द दिला, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्याचा सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करायसाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो। आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी, जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, आंतरवाली सराठी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय। ही प्रक्रिया सुरू आहे, झाली नाही असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावेत सगळं असे ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादाने सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या तिथे पाठपुरावा करतो आणि अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेतो। माझी दादांना विनंती आहे, एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य राहील, माझी जबाबदारी राहील। आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर, म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दादाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ, एवढी ग्वाही देतो। आमच्या सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादांनी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादांना या ठिकाणी मी विनंती करतो। एसआयटीच्या बाबतीत माझं थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत, ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादांचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला बोलले ना फडणवीस साहेब, त्याच्यातला सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार।